नमस्कार. मी डॉक्टर मधुरा केळकर, ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकॉलॉजिस्ट, रत्न हॉस्पिटल इथे प्रॅक्टिस करते. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल पिरियड काय असतो हे जाणून घेतलं. आता आपण एक खूप मोठा कॉमन प्रॉब्लेम जो झाला आहे आजकाल त्याच्याबद्दल बोलू, विच इज PCOD. ओके, PCODचा फुल फॉर्म काय आहे? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज. तर पॉली म्हणजे मल्टिपल, ओके, सिस्टिक म्हणजे सिस्ट म्हणजे छोटे छोटे पाण्याचे फुगे, ओके, आणि ओव्हरीज म्हणजे अंडाशय आणि डिसीज म्हणजे रोग. सो बेसिकली हा एक तर रोग नाही आहे, ओके, ही एक कंडिशन आहे जी काही फेजेसला येते जाते असं होते, पण ज्याला ते असते त्याला ती वारंवार येऊ शकते आणि त्याचं असं फुल फ्लेज क्युअर नाही आहे की मी PCOD होतं आणि आता मी PCOD फ्री झाले, लाईक मी कॅन्सर फ्री झाले. सो असं कधी होत नाही. सो आपल्याला हे समजणं खूप गरजेचं आहे की इट हॅज टू बी डेल्ट विथ. आपल्याला काय प्रॉब्लेम होतोय त्याचं फक्त तात्पुरतं सोल्युशन करायचं आणि बाकी त्याचं मेजॉरिटी ट्रीटमेंट डिपेंड्स ऑन युअर लाईफस्टाईल. ठीक आहे. सो PCODचे बरेच क्रायटेरिया असतात. आपण ढोबळ मनाने बघितलं तर साधारण ज्या मुलींना इरेग्युलर पिरियड असतात, म्हणजे वेळेवर पाळी येत नाही, त्यांना आपण साधारण कॅटेगराईज करतो की PCOD. पण इट्स नॉट सो सिम्पल. PCODच्या डायग्नोसिससाठी आपल्याला बरेच गोष्टी लागतात. हॉर्मोनल इव्हॅल्युएशन करावं लागतं. आपल्याला सोनोग्राफीमध्ये त्यांची ओव्हरीज कशा आहेत, ओव्हरीजमध्ये खरंच असे मल्टिपल सिस्ट दिसत आहेत का नुसतीच इरेग्युलर पाळी आहे. इरेग्युलर पाळीचे अजून बरेच कारणं असू शकतात PCOD शिवाय, की खूप एखाद्याचं वजन वाढलं किंवा अचानक कमी झालं किंवा एखाद्याला स्ट्रेस आहे, एखाद्या मुलीची 12वीची परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे तिचा पिरियड डिले झाला किंवा एखादी मुलगी रिलोकेट झाली आहे, खूप स्ट्रेस झाला, असं त्याच्यामुळे पण असू शकतं. सो ओनली इरेग्युलर पिरियड इज इक्वल टू PCOD इज रॉंग. ओके. सो PCODमध्ये बेसिकली काही मुलींना खूप वजन वाढतं, काही मुलींना ॲक्ने येतात, काही मुलींना फेशियल हेअर ग्रो होतात की त्यांना सारखंच चेहऱ्यावरचे केस काढावे लागतात. ओके, हे सगळे सिम्पटम्स असतात. ऑल दिस इज बिकॉज अँड्रोजन नावाचा एक हॉर्मोन असतो, तो शरीरात खूप वाढतो. सो बेसिकली साध्या भाषेत सांगायचं झालं की नॉर्मल हॉर्मोन्स जे असतात ते वर खाली होतात. जे सुरळीत जायला पाहिजे एक वर एक खाली, ते न होता त्याच्यात काहीतरी लोचा होतो. ओके, असं ते असतं. त्याचे साईन्स आत्ता आपण बोललोच. आता PCODची ट्रीटमेंट म्हणजे काय? आता PCODची ट्रीटमेंट, एक मुलगी आहे, कॉलेजला जाते, तिच्यासाठी तिला काय पाहिजे? बाबा माझे पिरियड फक्त वेळेवर येऊ दे, झालं. एखादी बाई आहे जिचं लग्न झालंय, 3-4 वर्ष झाली आहे, तिला प्रेग्नन्सी हवी आहे पण प्रेग्नन्सी नाही राहते, तर तिला आपण सेम ट्रीटमेंट नाही देऊ शकत, लाईक समबडी हू जस्ट वॉन्ट्स टू गेट पिरियड्स. ओके. सो इट डिपेंड्स ऑन की आपण लाईफच्या कुठल्या स्टेजमध्ये आहोत, त्याच्यावर त्याची ट्रीटमेंट डिपेंड करते. आता जर एखाद्या बाईला प्रेग्नन्सी हवी आहे तर तिला आपण नुसतं पिरियड आणून देऊन काय उपयोग नाही आहे. तिच्यासाठी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट असते, ज्याच्याने आपण चांगलं एग बनवून देतो. ओके. सो असं आहे आणि त्याची ट्रीटमेंट इतकी अवघड नाही आहे. फक्त आपल्याला थोडे लाईफस्टाईल चेंजेस, आपल्या सवयी थोड्या नियमित ठेवणे, एक्सरसाइज करणे, हेल्दी डाएट घेणे, हे सगळं त्याच्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो एकच मेसेज असेल की PCOD हा शब्द ऐकून घाबरून नका जाऊ. इट्स अ सिम्पल थिंग. फक्त प्रॉब्लेम्स असेल तर यू शुड अप्रोच युअर डॉक्टर अँड गेट द राईट ट्रीटमेंट. थँक्यू.